एक मोठी बातमी प्राडाकडून कोल्हापुरी चप्पल डिझाईनचा वापर करण्यात आला आणि प्राडानं नुकसान भरपाई द्यावी यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। प्राडाकडून नुकसान भरपाईची मागणी याचिकेतून करण्यात आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे आणि भारतीय पारंपरिक डिझाईनचं संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भौगोलिक संकेत उत्पादनांचं उल्लंघन करण्यापासून रोखण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय अपडेट? प्राजक्त, आपल्याला माहिती आहे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या कोर्टामध्ये ही जनहित याचिका दाखल झाली। लवकरच याच्यावर सुनावणी सुद्धा अपेक्षित आहे। पण या प्रकरणानं एक आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मानांकन या विषयावर मोठी खळबळ उडाली आहे। कारण ब्रोकेड, ब्लॉक प्रिंटिंग, बांधणी, शरारा या साडीच्या ज्या पारंपरिक डिझाईन आहे त्याचा सुद्धा उल्लेख या याचिकेत करण्यात आलाय। पण या डिझाईनची कॉपी करण्याचं सुद्धा आघाडीच्या जागतिक फॅशन ब्रँडला सुद्धा मानांकन यापूर्वीच निश्चित करण्यात आलेलं आहे। आणि त्याचाच फायदा होऊन प्राडा आणि कारागीर संघटनांमध्ये सहब्रँडिंग, क्षमता बांधणी आणि महसूल वाटणीसाठी कोर्टानं हस्तक्षेप करावा आणि एक देखरेख समिती निश्चित करावी, ही अत्यंत महत्वाची माहिती दिली। आणि या प्रकरणात कायदेशीर आदेश दिला तर इतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारतीय जीआय उत्पादनांचे अनुकरण आणि नक्कल करण्यापासून रोखता येईल, हा महत्वाचा मुद्दा उपस्थित केल्यानं येत्या दिवसामध्ये कोल्हापुरी चप्पल डिझाईनचा वापर जो प्राडा कंपनीने केला, आणखीन त्या वापर केल्यानंतर सुद्धा मिलानमध्ये या कोल्हापुरी चप्पल पासून प्रेरित होऊन टोरिंग सँडल कलेक्शन सादर केल्याचं त्यांनी जे मान्य केलं होतं, हा एक सगळ्यात मोठा आधार मानला होता। बघूया मुख्य न्यायमूर्तींच्या कोर्टात या विषयावर काय काय सुनावणी होते ते। प्राजक्ता, खरंय प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।